महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि पैसे वाटप सुरू झालेले आहे। अतिशय आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना 7 नवीन नियम लागू झालेले आहेत। या 7 नियमांमुळे बहिणींना 52,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 20 एप्रिल पासून याला मंजुरी भेटण्यात आलेली आहे की एप्रिलचा हप्ता तुम्हाला देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि 20 एप्रिल पासून बहिणींना 7 नवीन नियम लागू झाले। या नियमांमुळे बहिणींना 52,000 रुपयेपर्यंत लाभ भेटू शकतो। कोणाला 52,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि कशाचे 52,000 रुपये तुम्हाला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। लाडक्या बहिणींना यासाठी काय करावं लागेल, काय कागदपत्राची मागणी केली आहे, काय नियम बदल करण्यात आलेले आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात अगोदर आपण पाहूया की 52,000 रुपये कोणत्या बहिणींना देण्यासाठी आणि कोणते 7 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। सर्वात अगोदर आपण या नियमांबद्दल जाणून घेऊ, त्यानंतर तुम्हाला सांगतो हे 52,000 रुपये तुम्ही कसं घेऊ शकता। एप्रिल महिन्यात बहिणींची लॉटरी लागली असं म्हणायला काही हरकतच नाही। लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये सर्वात मोठे 7 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। त्यानुसार बहिणींची आता लॉटरीज म्हणता येईल। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता 3,000 रुपये देण्याचा राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। याला पूर्णपणे मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा मागील हप्ता बाकी असेल त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि मागील हप्त्याचे 1500 म्हणजे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील। ज्या बहिणींचा मागील हप्ता बाकी असेल, कोणाचा मार्च महिन्याचा बाकी असेल तर कोणाचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बाकी असेल, तर अशा बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे एकत्र तुम्हाला 3,000 रुपयाचा मेसेज एप्रिलमध्ये सुरू झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, हे 3,000 रुपये सर्व महिलांना मिळणार नाही हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींना 3,000 रुपये कोणासाठी मिळत आहे, ज्या बहिणींचा मागील हप्ता बाकी असेल त्याच बहिणींना 3,000 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला असेल त्यांना फक्त 1500 रुपयाचाच मेसेज येणार आहे। हे सर्व नियम वगैरे आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला माहिती सांगतो की 8 लाख अशा बहिणी आहेत त्यांना फक्त 500 रुपये मिळणार। इथं तुम्ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। इथं ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 नव्हे तर आता 500 रुपये मिळणार आहेत। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 1500 वरून 500 वर आली आहे। काही दिवसात ती शून्य होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। अशा पद्धतीने राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की बहिणींना फक्त 500 रुपये मिळतील। 8 लाख बहिणींना फक्त 500 रुपये देण्याचा राज्य शासन निर्णय घेतलेला आहे। तर यावर एक पूर्ण आर्टिकल सुद्धा आलेला आहे की आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना एप्रिल महिन्याची लॉटरी लागली, बहिणींना 1500च्या ऐवजी आता 3,000 रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। बघा, पण हा निर्णय पूर्ण बहिणींसाठी घेतलेला नाही की पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील 3,000 प्रमाणे, असं काही नाही। ज्या बहिणींचे मागील पैसे बाकी असतील, मागील हप्त्याचे पैसे बाकी असतील त्यांच्यासाठी जी बातमी आहे त्यांना जे 3,000 रुपयाचा मेसेज येणार आहे। सर्व बहिणींना 3,000 रुपयाचा मेसेज येणार नाही। कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर आपण जाणून घेऊया कोणत्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचं लिस्ट जाहीर करण्यात आली आहे। बहिणींना 3,000 रुपये सुरू झालेले आहे, त्याबद्दल काही चर्चा नाही, पण या महिलांना अपात्र ठरतील। आदित्यताई तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे की या बहिणी अपात्र ठरतील, या बहिणींना 3,000 रुपये देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे। आता याबद्दल पूर्ण माहिती आपण आदित्यताई तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की बहिणींना 3,000 रुपये देण्याचं आमचं वचन आहे, ते आम्ही आता पूर्ण करणार आहोत। ज्या बहिणींना मागील हप्ता मिळाला नसेल त्यांच्यासाठी ही बातमी आहे। अशा प्रकारे एप्रिलचा हप्ता पहिला टप्पा सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ही विशेष प्रकारे माहिती आपण पाहूया, कारण पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। पूर्ण 36 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। मेसेज बहिणींना यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना अशा प्रकारे मेसेज येत आहे। ते मेसेज तुम्ही इथं पाहू शकता की बहिणींना 1500 रुपये डेबिटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक अकाउंटला जमा होत आहे। कोणत्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे ती पूर्ण लिस्ट आपण पाहूया। अपात्र व्हायला बघा, लाडक्या बहिणी ज्या बहिणी अपात्र
झाले असतील किंवा अपात्र त्यांची लिस्टमध्ये जर नाव आलं असेल तर अशा बहिणींना हे कागदपत्र जमा करणं खूपच गरजेचं आहे. ज्या बहिणी हे 4 कागदपत्र जमा करणार नाही त्या बहिणी अपात्र ठरतील. अपात्र व्हायचं नसेल तर हे कागद तुम्ही लवकरात लवकर जमा करा. जर तुम्ही हे कागद जमा केलं नाही कदाचित तुमचं नावसुद्धा 500 रुपयाच्या यादीमध्ये येऊ शकतं किंवा अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. म्हणून तुम्ही हे नियम लागू झालेला आहे. या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. कागद जमा करणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. जिल्ह्यांची नावं सांगतो, तुम्हाला नियमसुद्धा सांगतो कोणकोणते नियम आहे. सर्वात अगोदर आपण हे पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. आपण महत्त्वाची माहिती पाहूया. हे जे पैसे वाटप होत आहे कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे. आता तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची माहिती. तुमचा अर्ज या महिन्यात असायला पाहिजे तरच तुम्हाला अनुदानाच्या यादीमध्ये आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ज्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज ज्यांना येतोय त्यांनी फॉर्म जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरला असेल त्याच बहिणींना 2100 रुपयेप्रमाणे पैसे मिळत आहे. साधारणतः जर लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म सुरू झालेला आहे तो जुलैमध्ये सुरू झालेला आहे. जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हा एप्रिलचा हप्ता आता 2100 रुपयेप्रमाणे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही फॉर्म ऑगस्टमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयेप्रमाणे पैसे वाटप होतील. सप्टेंबरमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयेप्रमाणे एप्रिलचा हप्ता दिला जात आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता ऑक्टोबरमध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे. त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आहे की ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये. कारण आपल्याला एक सर्वेसुद्धा कळेल की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतो आहे तो सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये ज्या बहिणींनी भरला आहे त्यांनासुद्धा 2100 रुपये वाटप झाले की नाही ते सुद्धा आपल्याला एक सर्वेसुद्धा करणार आहे. अशा प्रकारे एक माहिती आलेली आहे की ज्या बहिणींनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल त्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज येत आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापुढे आपण वाचूया की सर्वात अगोदर की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. 36 जिल्ह्याची लिस्ट जाहीर झालेली आहे. अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे येणार आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो आम्हाला पैसे मिळाले आहे. किती पैसे मिळाले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. उद्यापासून 15 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे. सर्वात पहिला जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे सांगली. सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. दुसरा आहे गडचिरोली आणि तिसरा आहे बुलढाणा. बघा आता 36 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जिल्ह्यांची यादी तुम्ही इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे आता हप्ता वाटप होतो आहे. नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे, त्यानंतर नाशिकला. बघा आता खानदेशामधून नाशिकला सुद्धा पैसे वाटप होत आहे, नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे. लाडकी बहीण योजनेचा हा 10वा हप्ता अशा प्रकारे वाटप केला जात आहे. पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही. यवतमाळ आहे, चंद्रपूर आणि जळगाव. या जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो आम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत असं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. पुढील जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता. आता विदर्भातून मुंबई शहरमध्ये पैसे वाटप होत आहे आणि विदर्भातून मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे आणि खानदेशामधून नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप होत आहे. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्हे म्हणजे आता पूर्ण 15 जिल्हे अशा प्रकारे असणार आहे. धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, बीडमध्ये आणि संभाजीनगरमध्ये. शेवटचा जिल्हा संभाजीनगर. अशा प्रकारे या 15 जिल्ह्यात उद्या पैसे वाटप होणार आहे आणि परवा तुम्हाला लगेच 15 जिल्ह्यात पैसे वाटप होतील. असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात येणार आहे, त्यानंतर 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि पैसे तुम्हाला आले असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा करणार आहे.